महापालिकेने तो नैसर्गिक नाला केला खुला. मिरज सुधार समितीच्या तक्रारीची महापालिकेकडून दखल. डॉक्टर चंद्रपट्टणम हॉस्पिटलला 50,000चा केला दंड. सांगली मिरज रस्त्यावर डॉक्टर चंद्रपट्टणम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीचे काम पूर्णत्वास येत आहे. या इमारतीचा दर्शनी भाग बांधताना चक्क नैसर्गिक नाला ओघळ मुजवण्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. ज्या ठिकाणी नैसर्गिक नाला आहे तेथे केवळ 1 फूट व्यासाचे सिमेंट पाईप टाकून नाला परस्पर मुजवला होता. याबाबत मिरज सुधार समितीने दिनांक 21/5/2025 रोजी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून हा नैसर्गिक नाला ओघळ खुला करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी हा नाला खुला करून संबंधित हॉस्पिटलला दंड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी उपायुक्त स्मृती पाटील आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाने JCPने नैसर्गिक नाला खुला करून नाल्यात C&Dचे भर टाकल्याबद्दल डॉक्टर चंद्रपट्टणम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलकडून 50,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. आज चंद्रपट्टण हॉस्पिटलच्या समोर सांगली मिरज रोडवर कॉन्ट्रॅक्टरने C&D वेस्ट टाकून इथल्या नाल्यावर सुद्धा C&D बंदिस्त केलं होतं. त्या C&D वेस्ट टाकल्याबद्दल 50,000 रुपये दंड केलेला आहे आणि तो सगळा मुरूम वगैरे काढण्यासाठी आम्ही सूचना केलेल्या आहे. सर्वांना सूचना आहे की C&D वेस्ट हे रस्त्यावर टाकणे दंडात्मक कारवाईस पात्र असते. त्यामुळे कुणीही C&D वेस्ट हे रस्त्यावर टाकू नये, अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. हिरकणी न्यूज करिता नजीर शेख, मिरज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.